नाही, पहिला काल कोर्टाने जे आदेश दिलेला आहे ते महाराष्ट्र बंदचा जो आव्हान होता त्याच्यावर कोर्टाने आदेश दिला आहे। कोर्टाच्या आदेशाचा आम्ही सन्मान करतोय, म्हणून आजच्या महाविकास आघाडीतर्फे जी बंद सीएमची घोषणा होती तो कालच आम्ही विड्रॉ केलेला आहे, मागे घेतलेला आहे आणि लोकतांत्रिक पद्धतीने सरकारच्या लक्ष भेदण्यासाठी आणि जनतामध्ये जनजागृती अभियान चालवण्यासाठी, कारण ज्याप्रमाणे ह्या महाराष्ट्राची सरकार कुंभकर्णची झोपामध्ये झोपलेली आहे आणि मुंबई महाराष्ट्र असो ठाणा असो, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्या बदलापूरमध्ये एवढी मोठी घटना घडली आणि सरकार लाडली बहिणाच्या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारमध्ये व्यस्त आहे। 8-8, 10-10 दिवस त्या मुलामुलींच्या परिवारांना न्याय देण्यासाठी पोलीस एफआयआर घेतण्याची सुद्धा दखल घेतली नसल्यामुळे रोष निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये जनतामध्ये खूप रोष निर्माण झाला आहे, म्हणून हा आज आम्ही हे मूक मोर्चा आता इथे काढतो आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। नाही, आमची मागणी आहे की कठोर कायदा झाला पाहिजे, सरकारने संवेदनशीलता दाखवली पाहिजे, अशी प्रकारची जिथे जिथे घटना घडत असेल ताबडतोड कठोर कारवाई केली पाहिजे आणि अशी प्रकारची परत या राज्यामध्ये छत्रपती शाहू आंबेडकर च्या राज्यामध्ये विचाराच्या हा महाराष्ट्र राज्य या राज्यामध्ये अशी प्रकारची घटना घडली नाही पाहिजे। बघा, आता ही सरकार कोण चालवतोय? 3 टिबल इंजिनची सरकार आहे। मुख्यमंत्री सरकार चालवत आहेत की उपमुख्यमंत्री सरकार चालवत आहेत कळतच नाहीये। कारण कायदा सुव्यवस्थेचा विषय असो, शेतकऱ्यांची आत्महत्याचा विषय असो, तरुण बेरोजगारांच्या रोजगाराचा विषय असो, अशी अनेक समस्या या राज्यामध्ये उभी झालेली आहे। म्हणून महाराष्ट्र वाचवणं गरजेचं आहे। महाविकास आघाडी या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी जेवढा प्रयत्न करण्याची गरज लागेल आम्ही निश्चितपणे करू। सर, गेल्या 15 दिवसांमध्ये आमच्या माहितीनुसार 12 बलात्कार महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत आणि ते बी त्याच्यामध्ये 3, 3.5, 4 वर्ष अशा चिमुकल्या आहेत, तर काय सांगाल? अनेक बलात्कार होत आहेत। कालच ते दहिसरमध्ये झाला आहे, मुंबईच्या कांदिवलीच्या एरियामध्ये झालेला आहे। अनेक ठिकाणी अशी प्रकारची घृणादायक घटना घडत आहे आणि सरकारच्या अजिबात लक्ष नाहीये। म्हणून सरकार, मी जसा सांगितलं की सरकार झोपलेली आहे। या सरकारला झोप्यातून उठवण्यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।